हॅलो, नमस्कार मंडळी. तर शब्दस्पर्श चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करते आहे. तर आज आपण एक कथा ऐकतो आहोत, रात्रीचे 3 वाजता. तर चला ऐकूया. रात्रीचे बरोबर 3 वाजले होते. अचानक मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर झळकला. रोहनने फोन उचलला आणि पुढच्या काही सेकंदात त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक रहस्याची सुरुवात झाली. कारण फोनच्या दुसऱ्या बाजूला एक मुलगी रडत होती. रोहन म्हणाला, "कोण आहात? हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो हॅलो हॅलो." पण समोरून फोन कट झाला. सतत 3 महिन्यापासून हाच प्रकार सुरू होता. म्हणजे रोहन हा या गावात, आष्टी या गावात स्टेशन मास्टर म्हणून रात्रीच्या पाळीला नियुक्त झाला होता. घरची परिस्थिती जेमतेम होती, म्हणून त्याने या आष्टीसारख्या गावात स्टेशन मास्टरची आणि ती पण रात्रीची नोकरी स्वीकारली. आणि आल्यापासनं त्याला हा रोज कॉल यायचा. सारखं ती मुलगी रडत असायची आणि हा विचारात पडला. शेवटी या रिंगने तो वैतागून गेला होता. या गावात कधी काळी काही अनपेक्षित तर घडलं नाही ना, असं त्याला वाटू लागलं. आता त्यांनी आपल्या मनाशी ठाणलं की मी आता या गोष्टीच्या मुळाशी जाणार, मी चौकशी करणार. आणि तो आता चौकशी करू लागला. तो आता दुपारी गावात फिरू लागला. कळत नकळत कुणाशी बोलून हे गाव कसं काय, कसं इथलं राहणीमान काय आहे, या गावात स्पेशल आणि काय अनपेक्षित आहे, हे सर्व माहिती काढू लागला. परंतु मनाला वाटेल तसं काही मिळालं नाही. एके दिवशी तो फिरता फिरता चहाच्या टपरीवर आला. या गावात सर्वात जुनी वस्तू म्हणजे चहाची टपरी, कैक वर्षापासून असलेली. चहाच्या टपरीवर त्याला एक काका मिळाले. रोहन म्हणाला, "काय हो काका, तुम्ही पहिल्यांदा आलात का टपरीवरती?" काका म्हणाले, "नाही रे, मी नेहमीच येत असतो, परंतु काही दिवस मी शहरात गेलो होतो ना मुलाकडे, त्यामुळे मी आलो नाही. तू नवीन दिसतोस रे." रोहन म्हणाला, "हो काका, मी नवीनच आहे या गावात." काय काय करतोस या गावात तू?" "मी आता 3 महिन्यापूर्वी इथे स्टेशन मास्टर म्हणून लागलेलो." हे ऐकताच काकांचा चेहरा पडला. काका विचारात पडले. जणू काही त्यांना खूप काही माहिती आहे. रोहन म्हणाला, "काका, तुम्हाला काही माहिती आहे का या गावाविषयी?" "नाही रे," असं म्हणून त्यांनी रोहनला टाळले. "तुला कसं वाटलं हे गाव?" रोहन म्हणाला, "छानच आहे. शहरात काय मला नोकरी मिळत नव्हती, म्हणून मी ही नोकरी स्वीकारली आणि पगारही छान आहे. घरी आई आहे, बहीण आहे. नोकरी करणे आवश्यक आहे. पुढे बघू, ट्रान्सफर झाली तर होईलच ना कुठे ना कुठे." काका हसायला लागले. "काय रे, या गावातून तुला कोण सोडतं? आजपर्यंत इथे कुणीही टिकला नाही. तू पहिला मुलगा आहेस जो 3 महिन्यापासून इथे काम करतो आहेस. तुझी आता ट्रान्सफर कधी होणारच नाही, बघ तू." रोहन विचारात पडला. "बरं, असू द्या काका." "बरं काका, तुम्हाला काही मी विचारू का? तुम्ही मला नक्की उत्तर द्याल?" "हो, विचार ना. मला काही माहिती असेल तर मी तुला नक्की सांगेल." "काका, रोज रात्री 3 वाजता मला एकाच नंबरवरून फोन येतो आणि एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?" गोविंद काका काही क्षण शांत राहतात. त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलतो. ते फक्त एवढंच म्हणतात, "तुला फोन आला म्हणजे तिने तुला निवडलं आहे." रोहन दचकतो. "कोण?" गोविंद काका उत्तर देत नाहीत. ते फक्त स्टेशनकडे बोट दाखवतात. "आज रात्री 3 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जा.
पण काही झालं तरी मागे वळून पाहू नकोस. म्हणजे काय? गोविंद काका नंतर सांगू लागले त्याला, मी त्या मुलीला ओळखत होतो. तिच्या मृत्यूच्या रात्री मी स्टेशनवर ड्युटीवर होतो. कदाचित त्यांनी काही पाहिलं असं रोहनला वाटू लागलं, परंतु ते सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. बरं, मी आज रात्री प्लॅटफॉर्म नंबर 2ला जाणार. ठीक आहे, तुम्ही म्हणतात म्हणून मी मागे वळून बघणार नाही. त्याच रात्री रोहन रात्री 2 वाजता प्लॅटफॉर्म नंबर 2ला गेला. पण त्याला असं काहीही तिथे आढळलेलं नाही, जसं काकांनी त्याला सांगितलं होतं. भीती तर होती मनात, परंतु त्याला काही दिसलं नाही. रोहन म्हणाला, नक्कीच काहीतरी गफलत आहे. या गावात खूप काही असं आहे जे माझ्यासमोर येत नाही आहे. नंतर तो दुसऱ्या दिवशी काकांना भेटला. काका, अहो, काल मी 2 वाजता प्लॅटफॉर्म 2वरच होतो, पण माझ्याशी काही घडलं नाही किंवा मला काहीही दिसलं नाही. तुम्ही सांगा, तुम्हाला काही माहिती असेल तर. अरे, या गावात एक सिया नावाची रिपोर्टर बेपत्ता झाली होती. गावात अफवा पसरली होती की ती ट्रेन खाली येऊन मृत्यू झाली, तिचा अपघाती मृत्यू झाला. पोलिसांनी सुद्धा अपघात म्हणून तिचा तपास बंद केला. या गावाच्या सभोवताल खूप घनदाट जंगल आहे. अशात कुणाचा कुठे कसा मृत्यू झाला हे शोधणे पण फार कठीण आहे. आणि गावात ही अफवा फैलू लागली की तिची आत्मा फोन करते आणि म्हणून या ठिकाणी कोणीही नोकरीला यायला तयार नव्हते. तू पहिलाच मुलगा समज की जो ही नोकरी करते आहे. पण काका, आपण असा का विचार करतो की ती कोणी आत्मा आहे? कदाचित कोणती जिवंत मुलगी असेल आणि तिला मदतीची गरज असेल आणि आजपर्यंत कोणी तिचा फोन उचलला नाही. मी पहिल्यांदा उचलला. कदाचित तिला काही सांगायचं असेल. हो रे पोरा, हे सुद्धा खरं वाटतं तुझ्या तोंडातून. पण काय करणार, सर्व घाबरतात ना. पण काका, तुम्ही मला मदत कराल का? तुम्ही जर मदत करत असाल तर मला थोडा धीर येईल, आणखी धीर येईल. मी खचलेलो नाही आणि घाबरलो तर अजिबात नाही. मी याचा शोध लावेन. खूप मजबूत आहेस तू. इतकं धीराचं मी अजून कोणाला बघितलं नाही, काका म्हणाले. रोहन म्हणाला, पण कोणाचा जीव धोक्यात असेल तर आपल्याला वाचवायला हवं ना. काका, तुम्हाला कसली भीती आहे हो? आता तर तुमचं वय पण झालं. काय, कधी पण मृत्यूसमोर येऊ शकतो. कशाला भीता तुम्ही? मृत्यू काय सांगून येतो का हो? कधी कुणाच्याही दारी आणि कुणाच्याही समोर येतो तो. घाबरू नका हो काका. मला फक्त तुम्ही मदत करणार काय एवढं सांगा. काकाला त्या मुलाकडे बघून, रोहनची हिंमत बघून खूप बरं वाटलं. म्हणाले, हो, मी तुला साथ देईल. तर आज रात्री मी स्टेशनवर येतो आणि सोबत पोलिसांनासुद्धा आणतो. आपण या कामाला सुरुवात करूया. पोलिसांची मदतीने आपण या कॉलच्यापर्यंत पोहोचूया. कमीत कमी प्रयत्न तर करू शकतोच ना आपण. हो काका, फार उपकार होतील तुमचे आणि मनाला एक समाधानसुद्धा मिळेल. त्याच रात्री काका, पोलीस अधिकारी आणि काही शिपाई 3 वाजता स्टेशनवर एकत्र जमले आणि पोलिसांनी रेकॉर्डिंग सुरू केली आणि हा फोन कुठून येतो हे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करू लागले. बरोबर 3 वाजता कॉल आला रोहनच्या पर्सनल मोबाईलवर. हे पण एक कोडं होतं की रोहनच्या पर्सनल मोबाईलवर हा कॉल कसा येतो, त्याचासुद्धा आपण शोध घेऊया असे पोलीस म्हणाले. कॉल आला. तिकडनं मुलगी म्हणू लागली, मला वाचवा वाचवा. आज ती रडत नव्हती. गोडाऊन मला वाचवा. आणि दूरवरून कसल्या तरी मालगाडी जात असल्याचा आवाज येऊ लागला. हे निश्चित होतं की ही मुलगी ज्या लोकेशनला असेल तिथे जवळपास स्टेशन आहे आणि मालगाडी तिथून जात असते.
बरोबर 3 वाजता आणि हिने हाच वेळ निवडलेला आहे फोन करण्याचा. कदाचित त्यावेळेस सगळे झोपलेले असावेत आणि ही जागी असावी. आणि हिच्याकडे फोन कसा काय आला हे पण एक कोडं होतं. परंतु ती रिपोर्टर असेल तर तिला हे सगळं शक्य आहे. तिने काही फोन लपवून ठेवले असणार. तर याचा सगळा तपास घेण्याचा प्रयत्न आज रात्री सर्व करू लागले. पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलं. रोहन म्हणाला, आता आपल्याला शांत बसता कामा नये. आज रात्री इथे मी एका शिपायाला ठेवा. पोलिसांना बोलायला रोहन की आज इथे एक शिपाई ठेवा तुम्ही. मी रोज राहतो, काही होत नाही, घाबरायची अजिबात गरज नाही. आणि आपण आता लगेचच निघूया. पक्की सडक नसल्यामुळे कच्च्या वाटेने आणि जंगलात रात्रीचे रातकिडे किरकिर, भयानक त्यांचा आवाज आणि काळोख सगळीकडे पसरलेला. तरीसुद्धा एका जीपमध्ये रोहन आणि काका, काही पोलीस हे निघाले शोध घ्यायला. ड्रायव्हर एवढा कापत होता की त्याच्याने धड गाडीसुद्धा पुढे जात नव्हती. घाबरून तो इतका घाबरला होता. रोहन म्हणाला, काय हो, तुम्ही कसे शिपाई बनलात? तुम्हाला तर छान पक्क ट्रेनिंग असतं ना, कशाला घाबरता? मला हेच कळत नाही. भूताची भीती वाटते का तुम्हाला? पण भूत नाही आहे. मी आत्ता काल रात्री स्टेशनवर होतो ना, मला काही झालं असतं ना. उठा तुम्ही, मी गाडी चालवतो. आणि स्वतः रोहन गाडी चालवू लागला, कारण की एवढी हिंमत फक्त रोहनमध्येच होती. आणि भीतीने त्यांनी सर्व जीपचे ग्लास वगैरे बंद केले होते, बाहेरचं काही कुणी त्यांच्यावर हल्ला करू नये म्हणून. आणि ते आपल्या लोकेशनच्या कडे ते वळू लागले. रात्र खरंच भयानक होती आणि रात्रीचा तो रातकिड्यांचा आवाज खरंच खूप भयानक वाटत होता. तरीसुद्धा रोहनच्या धीरामुळे गाडी पुढे पुढे जात होती. त्यांना दूरवर काहीतरी टिमटिम करताना दिसलं. कदाचित ती मुलगी मोबाईलचा टॉर्च सुरू करत असावी. आणि ती चार्ज कसा करत असेल? पुष्कळ कोडे होते जे आज सोडवायचे होते. आणि ते तिथे गेले असता त्यांना आढळून आलं की तिथे 4-5 माणसं खूप नशा करून पडलेले होते, अगदी बेहोश हालतीमध्ये. आणि अगदी काळोखात ते गोदाम होतं ते रेल्वेचं गोदाम, जे वापरण्यात येत नव्हतं. बरेच काळापासून ते अशाच अफवांमुळे ते बंद करण्यात आलं होतं की तिथे रात्रीचे भूतं येतात, ही अफवासुद्धा काही लोकांनीच पसरवलेली होती, त्यांचा वाईट कृत्याकरिता उपयोग करता यावा म्हणून. आणि काही पण चौकशी न करता हे गोडाऊन बंद करण्यात आलं होतं आणि आता त्याचा उपयोग असा वाईट मार्गाने करण्यात येत होता. पोलिसांनी त्या तिघा-चौघांना त्यांच्या अशा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत त्यांना पकडलं. तोंडाचा असा खमखम वास येत होता आणि त्यांना काही शुद्ध नव्हती. ते काही सांगण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांच्या खिशातनं चाव्या काढण्यात आल्या आणि एका काळोख खोलीत बंद असलेल्या सियाला सोडवण्यात आले. हो, ती सियाच होती, रिपोर्टर. परंतु ती एकटीच नव्हती बरं का. तिच्यासोबत बऱ्याच मुली होत्या, लहान मोठ्या, वृद्ध बायकासुद्धा. आणि त्यांची फार खराब अवस्था झालेली होती. बस त्यांना एक टाईमचं कसं तरी जेवण देण्यात यायचं. सिया म्हणाली, हो, मी सिया आहे. तुमचे खूप उपकार. पण तुझ्याकडे फोन कसा आला आणि तू चार्ज कसा करते? ती म्हणाली, हा फोन मी एका भिंतीत लपवून ठेवलेला होता आणि रात्री हे 3 वाजता दारू पिऊन निश्चिंत पडलेले असतात हे मला माहीत होतं, म्हणून मी याच वेळेस फोन करायची. परंतु बरेच दिवस झालेत कोणीही माझा फोन उचलत नव्हते. पहिल्यांदा तुम्ही माझा फोन उचलला आणि मला खूप बरं वाटलं. थोडंसं वाटलं की कोणीतरी आपल्याला वाचवेल आणि मी रोज फोन करू लागले मग तुम्हाला. तुमचं नाव काय आहे? रोहन म्हणाला, मी रोहन. रोहन, तुमचे खूप खूप उपकार मी आयुष्यभर फेडू शकत नाही.
कुणास ठाऊक माझं मन सांगत होतं की कुणीतरी मुलगी आहे आणि ती संकटात आहे आणि याकरिताच मी हिमतीने या लोकांना सुद्धा तयार केलं. आणि मग सियाने सांगितलेलं फार धक्कादायक होतं. ती म्हणाली, मी रिपोर्टर आहे, मला कळलं होतं या गावात खूप अफवाई आहेत आणि मी अशी सहजच म्हणून एक न्यूज किंवा गमतीदार काहीतरी लिहिण्याकरिता मी या गावात आले होते. पण इथे आल्यावर मला कळले की इथे खूप प्रभावशाली लोकांनी आणि गुंडांनी इथे इथे वाईट धंदा करतात. इथे किडनॅप करून मुलींना ठेवतात, नंतर त्यांचा व्यापार करण्यात येतो, देशविदेशात त्यांना विकण्यात येते आणि त्याकरिताच मी हा शोध घेऊ लागले. परंतु त्यांना माझ्यावर संशय आला आणि एक दिवस मलासुद्धा त्यांनी कैद केलं आणि अफवा फैलवली की मी ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला माझा आणि आता माझा भूत इथे फिरतोय असं त्यांनी या गावात सगळीकडे पसरवलं. आणि या गावाचे लोक खूप भोळे भाबडे आहेत. अगदी लवकरच ते विश्वास करतात कुठल्याही गोष्टीवर शोध न घेता. आणि म्हणून इतकी वर्ष 2 वर्ष झाले मी इथे कैद आहे. माझी हालत बघा. ह्या लहान मुली, कुणी 8 वर्षाची आहे, कुणी 10 वर्षाची आहे, कुणी 15 वर्षाची आहे आणि ह्या आजी बघा, ह्या 50 वर्षाच्या, ह्या 60 वर्षाच्या, यांनासुद्धा यांनी किडनॅप केलेलं आहे. त्या बाया रडू लागल्या, परंतु तोंडातून आवाजसुद्धा येत नव्हता. कोणी ऐकेल म्हणून त्या शांत होत्या. बरं बरं, तुम्ही शांत व्हा आता सर्व. आपण नक्की यावर काहीतरी करू. तुम्ही आता इथे थांबा. आणि मग पोलिसांनी परत एक जीप मागवून घेतली, कारण इतक्या साऱ्या मुलींना न्यायला त्यांच्याकडे वाहन नव्हतं. आणि खरं म्हणजे या मालगाडीमुळे तुझा पत्ता लागला, खरं सांगू तर. आणि मग ह्या सर्व मुक्त झाल्या. याप्रमाणे सिया म्हणाली, मला वाटतच होतं की सगळे मला मेलेली असंच समजत असतील आणि मला बघतील तरी पण ते मला माझं भूत समजतील, असं माझ्या मनात होतं. रोहन म्हणाला, जिवंत माणसाचा आवाज कधीच मरत नाही. फक्त तो ऐकणारा कुणीतरी व्यक्ती आपल्याला मिळायला हवा. आणि ती वेळ जेव्हा मालगाडी जात होती त्यामुळे आम्हाला लवकर लक्षात आलं मला की हे एक जिवंत मुलगी आहे, कुणी आत्मा नाही. प्रत्येक वेळेस काही माणसं आपलं वाईट कृत्य लपवण्यासाठी भूतांच्या गोष्टी मुद्दाम क्रिएट करतात. लोक भीत राहतात आणि त्यांचे कामं होत असतात आणि अशा प्रकारे अशा वाईट कृत्यांना चालना मिळत असते. आज हा प्रकार सर्वांच्या समोर आला आणि हे गाव भीतीमुक्त होईल याची मला फार आनंद वाटत आहे. आज तुम्ही या रहस्यावरून पडदा हटवलेला आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. माझे प्राण वाचवले, आम्ही सर्वांचे प्राण वाचवले. माझ्याकडे असे काही पुरावे आहेत सर की मोठमोठ्या लोकांचे रहस्य त्यात उघडतील आणि लवकरच तुम्ही बघाल. हे मी वर्तमानपत्रातून दाखवणार. कदाचित मला इथे पण सुद्धा थांबवण्यात येण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुम्ही नक्की बघा. सत्य कधी ना कधी समोर येतच. हो बरोबर आहे, रोहन म्हणाला. प्रत्येक रहस्य हे शोधून काढायलाच हवं. अफवांवर विश्वास ठेवायला नको. धन्यवाद. तर मंडळी, आपणास ही कथा कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नंतर भेटूया आपण पुढच्या कथेत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, एन्जॉय. टाटा, बाय बाय.